महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आलो आहे कुंडलजला अड्डा आहे. पाठी आहे कुंडलजला बऱ्याच म्हणजे पहिल्यांदाच पाठी आहे कुंडलची ना. आलो आज मी अड्ड्यामध्ये DJ वगैरेला नाही आणला. तर बघा तुम्ही नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत कोणती कोणती बैलं आल्यात नक्कीच दाखवतो तुम्हाला. ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अड्ड्यात, बघू कोणती कोणती बैलं आल्यात. इकडे बघा हर्षद भाई आणि अजित डायरे आलो मी आज. बघा तुम्ही तर बरेच टेम्पो गाड्या बऱ्याच लागल्यात, भरल्या आज अड्डा. पहिलाच अड्डा आहे कुंडलजवाल्यांचं नियोजन पहिल्यांदाच अड्ड्यात. बघू आज कशा प्रकारे अड्डा होतो त्यांचा आणि कसं आहे नियोजन. आपण जाऊच अड्ड्यात पाठीकडे, तर नक्कीच बघा तुम्ही. मस्त पार्किंगची पण सोय केली अड्ड्यामध्ये. इकडे पार्किंग आहे, बैला बांधायला जागा आहे. इकडं उन्हात झाडं पण आहे मस्त. पाठीकडे जावं आपण, इथून रस्ता आहे. बघा कुंडलज अड्ड्यामध्ये बैला आलेत. त्यांचा भाऊच आहे आपल्यासमोर. काय नाव आहे बाबा भाऊ? शिवा. काय आज शर्यत जमले का यांची? कुठून आले तुम्ही? परलीचे बैल आहेत बघा, आलेत आज कुंडलजमध्ये. आपल्या कॉलर आहे आपले लॉरेन्स, बघा व्हाईट गोल्ड लॉरेन्स. आणि तिकडे शंकर पण इकडे बघा. फॉरेनर बुऱ्या भाकरी घेऊन काय आणलंय? भाजी काय? सुकट आणले. इकडे अड्ड्यामध्ये बघा जोरात काम आहे. इकडे मालक आहेत आपल्या शंकरचे आणि लॉरेन्सचे. तर शर्यत जमले का आज? काय नियोजन आजचं? तर पण नक्कीच जमेल, होईल आज आपली शर्यत. बघत दाखवतो तुम्हाला, बघत राहा तुम्ही. झालाय कुंडलजच्या अड्ड्यामध्ये बघा. कुठारीचा सोन्या, बघा पिंजोरचा बादशाह सोन्या आलाय आज कुंडलजच्या अड्ड्यामध्ये. पहिलाच वय झालंय तरी पण बैल बिंजोरच्या शर्ती खेळायचा ताकद नाही. तर बघा तुम्ही आज नक्कीच सोन्याची शर्यत होईल, नक्कीच दाखवेल. कुठारीचा सोन्या एक मुंबई बिंजोर क्षेत्रामध्ये ज्या बैलाचं नाव आहे. तर गेल्या वर्षी खूप मोठी सोन्यानं बिंजोर केली. आज सोन्या आलाय कुंडलजच्या मैदानामध्ये. काय नाही बैलाचं आपल्या? लक्ष कुठलं आहे? पालीचं काय? काय माझं लक्ष शर्यत जमले का? कोणता पायरा आहे लक्षाला? काय नाही त्याचं? रायफल. तर मग काय अपेक्षा असणार आहे आपल्या लक्षाकडून तुला जिंकण्याची? कोण आहे समोरची जोडी? कर्जत मधलीच आहे काय? मग किती बिंजोर झाले आपल्या लक्षाचे? पहिल्यांदाच आणल्या अड्ड्यात. नक्कीच शुभेच्छा असतील, होईल आज शर्यत तुमची लक्षाची. तरीचा सोन्या आलेला आहे शर्यतीसाठी. तर बघा मित्रांनो, सोन्याची शर्यत आहे. तर दाखवूच आपण. कोण आहे दादा सोन्याला? पायरा कोण आहे? जीवा आहे आपल्यासमोर. दादा काय म्हणशील, काय आज जीवाचं नियोजन काय? यंदा या सीझनला पहिल्यांदा आणलाय. कोण आहे पायरा? कोण आहे आपल्या जीवाला? गुलाम. कुठला आहे गुलाम? कुंडलज अड्ड्यामध्ये लहानशी परेन वासरू पण आदत आहे, बैलाचं मालक पण आदत आहेत. तर त्यांच्याकडे जाऊ आपण. काय मित्रा नाव काय आपल्या वासराचं? पिस्तूल. कुठला आहे पिस्तूल? वरईचा पिस्तूल आलाय बघा, बारीकच आहे. काय मग पहिल्यांदाच आणलाय अड्ड्यात? किती झालं शर्ती पिस्तूलच्या? पहिल्यांदाच आणलाय. कोण शर्यत जमली का? मग आणलाय. कोण आहे प्यारा? कोण आहे या पायरा? कोण आहे याला? हा काय? कुठला आहे तो? वेणगावचा आहे. काय मग अपेक्षा काय आपल्या पिस्तूल करून तुला? जे काय कुठलं तुम्ही? तुझं नाव काय? शाळेत जातो का नाही तू? जातो. कितवीला आहे? नवीला काय? बघा मित्रांनो, आदत आहे पिस्तूल, आदत, मालक पण आदत. हो बघा. तुझं नाव काय रे? तुझं नाव? हर्ष. ते बघा हर्ष पण आदत, पिस्तूल पण आदत. इकडे पण आहे. याचं नाव काय रे? विष्णू. कृष्णा पण आला इकडे अड्ड्यात. पायरे हात पिस्तूलला. काय याच्या झाले का शर्ती? कधी झाले? कधी? यंदा किती झाले? यंदा ही दुसऱ्यांदा आणलाय काय? बरोबर, शुभेच्छा असतील यांना, होईल शर्यत. कोण आहे समोरची जोडी? कुठली आहे? मालवाडीची गाडी आहे. तर बघा आपल्या समोर आहे बाबजींचा उमेश तलपे वडवली ड्रायव्हर आपले. त्यांचा घरचा साज आहे आपल्यासमोर, शाहीर आणि पवन. बाबजी काय म्हणाल, काय आहे मग आजचं नियोजन? बघूया काय आता. मग कोण आहे समोरची जोडी आपल्या शाहीरना पवनला? शीर्षावाले आहेत काय? मग काय अपेक्षा असेल आपल्या बैलांकडून? प्रयत्न करूया. तर मित्रांनो, घरचा साज, घरचा ड्रायव्हर आणि घरचा गाडा असंच पाहिजे शर्यतीनं. बिंजोर शर्यतीनं नियोजन बघा मित्रांनो, घरचा जोड आहे एकसारखं. किती वर्ष आली आपल्या दावणीला? येते बैल 3 वर्ष आली. 3 वर्ष आली काय?
तरी 3 वर्षात किती अंदाजे किती शर्ती झाल्या असतील यांच्या? तरी झाल्या दोन अक्षे झाल्या. 2 लक्ष झाले काय? आणि या सीझनला यंदा आता या सीजनला 2 झाल्या. या सीझनला 2 झाले काय? नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला. आज शर्यत होईल. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. भेटू आपण असंच शर्यत झाले हो. मामा बघा, मामा किती वर्षाचा नाद आहे तुमचा? माझा लय वर्षाचा नाद आहे. किती बैल होती तुमच्या दावणीला काय? आमच्या बाहेर तेव्हा लय बैला होती. आता आता ही जोडी एकच जोडी राहिली. एकच जोडी राहिले काय? मग बराच तुमचा जुना नाद असेल. हा जुना नाद आहे. पुढे पहिला बरोबर आहे बा मा. तिथेच घे ना शिवना. गाडीच्या सोन्याची गाडी सुट्ट्या. आता क्राऊड बघा इथं किती आहे. फुल क्राऊड आहे बघा. गाडी सुट्ट्या आता दाखवतो मी तुम्हाला. पाटील कुट्टारीचा सोन्या आणि कोदिवल्याचा स्वामी बिंजोडचे मानकरी झालेत. तर आपल्या समोर आहे एक बिंजोड बैलगाडा क्षेत्रातील एक सामान्य गाडा मालक पंडित शेठ धुले आणि बारका ड्रायव्हर कोलिवली असेल मंगेश दारे. आपल्या समोर त्यांचा वासरू घरी एक शिकवलेला, त्याचं नाव आहे लखन. तर ते आपल्या समोर आहेत. तर लखन आहे आपल्या समोर. आज लखन विजय झालाय. पंडित धुले आपल्या समोर, लखन बैलाचे मालक. तर काय म्हणाल आज आपल्या लखन बद्दल? गाडी मारली लखननी, खूप मला आनंद झालाय. पहिलाच गुलाल आहे आणि वासरांनी करून दाखवला. आणि वासरू हा आजारी होता लंपीमध्ये, त्यांनी आम्हाला दाखवून दिलं मी करू शकतोय आणि आम्हाला बैलाने आमच्या करून दाखवलं. तर नक्कीच आज लखन विजय झाला. पहिल्यांदाच आणलेला अड्ड्यात पहिली शर्यत होती लखनची. पहिल्या शर्यतीला त्यांना म्हणजे ते दाखवलं का मी पळेल, मी तुमचं नाव करेल, ते दाखवलं. त्याच्यामुळे त्यांचा आनंद मावेनासा झालाय. फरकाने गाडी मारली. गाडी पण फरकाने मारले. आणि तर मग लखन तुम्ही कधी घेतला नक्की विकत? लखन आमच्याकडे एक सर्जा बैल होता, त्याच्या बदली हा लखन घेतला. तरी पण 6-7 महिने झाले तेव्हा घेतला होता. आणि आस्ते आस्ते आम्ही त्याला म्हणजे हे केलं, सराव दिला, काही गोष्टी आहेत आणि त्याच्यात आम्हाला बैलाने यश दाखवला. आमचं नाव असंच करीत राहील बैल. कुठून घेतला नक्कीच लखन आपण? लखन आम्ही हालफाट्यावरून घेतला होता. हालपाड्यावरून घेतला होता काय? गाडीवरून वासरा होता. बारक्याने हे सगळं हे केलं. बारका ड्रायव्हर कोलिवली आपल्याला बघतच असेल. बिंजोडच्या क्षेत्रामध्ये एक नामांकित ड्रायव्हर आहे बारका ड्रायव्हर. खूप त्याचा युवा नेतृत्व आहे, तरी पण खूप गाड्या खेळतो, जिंकतो सुद्धा तो. तर त्याचेच पारख आहे ही लखनची. तर घेतला तेव्हा तुम्ही नक्कीच तो खोरा घेतला असेल. मग त्याला शिकवण वगैरे कशी दिली काय? शिकवण आपला पहिला एक सिस्टम बैल माहिती आहे ना तुम्हाला, त्या बैलावर झुकला होता आणि त्याच्याबरोबर फेरा टाकला होता. आणि नंतर हा महबूब भेटला. महबूबच्या बरोबर डायरेक्ट पायरा केला. आम्ही रेशील पण नाही मला डायरेक्ट शर्तीला आणला. डायरेक्ट शर्तीला आणला. मग आता याच्या पुढे त्यांनी तुम्हाला आज त्यांनी दाखवलं, त्याचं रूप तुम्हाला दाखवलं. याच्या पुढे काय तुमचं काय असेल नक्की अपेक्षा काय असेल? नक्कीच वाटतं मला डीजे वर पळणार. वासरू डीजे वर पण 100% माझी इच्छा आहे. तो डीजे वर पळणार. एकंदर पळणार तो 100% डीजे वर टाकणार मी. बैला नियोजनात बुलेट ग्रुपचा पळणार आहे पूर्णपणे 100%. नक्कीच बुलेट रॉयल किंग ग्रुप अंतराट यांचा डीजेच्या बरोबर मंगेशदारांनी शब्द दिलाय का आपल्या लखनला पळू. पण 100%. याच्या बरोबर काय मग अपेक्षा काय असणार अजून आपल्याला लखनकडून? अपेक्षा एकच असणार, बैल कधी नाव नाही पाडून देणार आमचं. नक्कीच तुमची एक कोलिवली गावाची तुमची दावण सुद्धा खूप मोठी आहे. तुमचे बाबा असतील भगवान दुले, एक नामांकित चक्रेश्वर आहेत. तर काय म्हणा तुमच्या दावणीला अजूनपर्यंत किती बैला झाली? आमच्या दावणीला खूप बैल झाली, पण आता मागच्या वेळेत सर्जा दिला त्यांनी लगातार 12 गुलाल केली. पण काही विषय मुलं त्याला आम्ही देऊन टाकला ना. ही लक्ष्मी आमच्या दाराशी आली. सटवाईचा आशीर्वाद आहे बैलावर. नक्कीच कोलिवली गावची सटवाई. आपण यात्रेला सुद्धा आता यात्रा जवळ आली असेल. कधी आहे यात्रा काय कोलिवलीची? यात्रा 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला यात्रा आहे कोलिवलीची. सटवाईचा आशीर्वाद आहे आपल्या. तर आपण एक सामान्य गाडा मालक आहेत. आपल्या बैलाला किंमत आल्यानंतर आपण देतो, नंदी आहे तो. लोक म्हणतात विकू नये, हे करू नये, पण आपण एक सामान्य गाडा मालक आहे. तर काय सांगाल त्यांना? सध्या तर आम्ही नाही बैल काढू शकत, कारण आम्हाला पण खूप नाव करायचे. बैलाला मागणी पण खूप आली. बैलाला मागणी आली आहे कधी आपल्या लखनला? हा खूप. आता हिच अंजपला अड्डा झालता, तिथे रस्त्याने चालू टेम्पो नव्हता आमच्याकडे. चालत बरीच जण विचारत होती वासूर द्यायचं का. मी बोललो त्यांना बैल द्यायचं मी मागितलं होतं बारकाडा, स्वतः बोललो द्यायचं असलं मी घेईल बोललो बैल. आणि बैलाची म्हणलं बैल विकायचंच नाही, तुम्हाला किंमत काय सांगू. तर नक्कीच किंमत आपण करत नाही, पण
आपल्याला जर मोठी मागणी आली तर आपण इकडे तिकडे नाही बघत, कारण मोठा होईल आपल्याला सांभाळायला. आपण एक सामान्य गाडा मालक आहे, नाही आपला कुठला धंदा ना 2 नंबरचा धंदा नसतो, किंवा आपल्याकडे एवढे पैसे पण नाही की आपण हे करू. त्याच्यामुळे तुमचा एक बिझनेस सुद्धा आहे, फिटनेस वडापाव म्हणून कोल्हुला. काय सांगाल बिझनेस बद्दल? बिझनेस पण करता आणि नाद सुद्धा जोपासता, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता सध्या तर मी बिझनेस वरती नसतो, मी असतो जॉबला, बारक्या असतो बिझनेस वरती, आणि त्याच्या जीवावरतीच हा बैल आहे. कारण त्याचं नाव हा बारक्या ड्रायव्हरचं नाव बैल हा करणार 100%, मला एवढी गॅरंटी आहे. मग इथून पुढे कसं नियोजन असणार आपल्या लखनचं? इथून पुढे हा मित्र परिवार आहे गावातला, हे सगळे भावासारखेच आहेत, हेच सगळं नियोजन करतात. अजय मार्के, आर्यन कोलंबे, नयन कोलंबे, अजून असतील राहुल तांबोली, काही आहेत बरीचशी, बरेच मित्रांची साथ तर अजून पाहिजे मंगेश आपल्याला. डायरे. मंगेश डायरे मित्रांची साथ पाहिजे आयुष्यात आपल्याला. अजय मार्के सुद्धा आहेत. अजय मार्के अजय काय सांगाल मार्के लखनबरोबर? खंबीरच आपल्या पाठीशी असतात. अजय मार्के आपल्याला काय सांगाल लखन बरोबर? काय नाही आपण लखन. बरेच बैलांची सुट्टी वगैरे करता, बैल म्हणजे बरेच आपल्याला माहित आहे बैलगाडा क्षेत्रातली बरीच. तर लखन बद्दल काय सांगाल? काय वाटतंय लखन बद्दल? काय नाही, चांगला वासरू लागला आज बारक्या ड्रायव्हरला. बघू पुढच्या आता चांगलं पैरे करायचं आम्ही करू. तर का जसं बारक्याचं नाव आहे या क्षेत्रात, तसं बारक्याच्या वासराचं सुद्धा नाव होईल. चांगले पैऱ्यांचे आम्ही टाकायचा प्रयत्न करू. तर नक्कीच आपला लखन सुद्धा आपलं नाव करेल. तसेच आपले लहान आपले म्हणजे बैलगाडा प्रेमी सुद्धा आर्यन कोलंबे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. तर आर्यन कोलंबे काय म्हणाल, तुला काय वाटतंय? कितवीला आहे तू शाळेत? 9वीला. 9वीला ना? तू आता येतोय शाळा बुडून येतो का शर्तीना? आज सुट्टी होती. आज सुट्टी होती काय? मग काय तू प्रत्येक अड्ड्यामध्ये असतो, तुला काय घरून काय येत नाही का प्रतिक्रिया? काय ते पण बैलगाडाचा नाद आहे, पण काही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही काय? मग काय वाटतं लखन तुझा काय आहे? लखनचं आणि तुझं नातं काय आहे सध्या? लक्कन माझा जीवलग यार आहे. यार आहे काय? मग काय मग अजून पुढे तुला इच्छा आहे का तुझी बैल घेण्याची? काय घेईल 12वी झाली का 100% बैल घेणार. काय झाली की 100% बैल घेणार काय तू? तर आणि लंपीच्या आजारामध्ये बैल खूप आजारी होता, आणि हे दोघंही खूप मेहनत केले, यांच्या आशीर्वादामुळे बैल पळतोय. हे दोघं भाऊ, बैल तिथनं आजारी झाला तिथनं बैलाक लक्ष देतात. काय म्हणाल लंपी म्हणजे आपल्याला कसं जाणवतो, कसं नक्की बैलामध्ये काय दिसून येतो? लंपी झालेला काय आपल्याला? लंपी म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला फोड्या आल्या, तर बारक्या बोलला मला काय झालं रे? तर मी बोललो काय मला पण समजत नाही, तू नक्की बघ. मग त्याने डॉक्टर बोलला, डॉक्टर म्हणतोय लंपीचा आजार आहे. बैल मारण्याच्या दारात होता. सटवायची कृपा आहे बैलावरती आहे. बैलाला वाचवला आणि बैल आमचा 100% नाव करणार म्हणजे करणार. बैल घेतला तेव्हा कोणाला माहित पण नव्हतं, कुणालाच माहित नव्हतं. दिवाळीलाच आम्ही बैल दाखवला, असं काहीच टेस्ट नाही, काहीच नाही ठेवला. नक्कीच लंपीतून बरा झालाय आणि त्याच जोशाने पळतोय. सटवाईकडे आम्ही नवस केलं आमचा बैल बरा होऊ दे. सटवाईचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल. अशीच कृपा तुमची सटवाई तुमच्या वाटीशी ठेवेल आणि असंच लखन तुमचं धावणीचं आणि तुमचं नाव करत राहील. बारका ड्रायव्हर कोहली सुद्धा. तर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल, आणि असंच आशीर्वाद असेल पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि लखनला माझ्या चॅनल कडून आणि माझ्या सबस्क्राईब करून शुभेच्छा असतील. धन्यवाद. सटवाई माते की जय. बघितलं तुम्ही आज कोणती बैल आलती, बरेच बैल आलती. तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच अड्ड्यातल्या व्हिडिओसाठी भेटू आपण नक्कीच माझ्या चॅनलवर. तर बघत राहा तुम्ही नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत. धन्यवाद.